तर रामकृष्ण हरी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। तर आज शनिवार आहे आणि यो काय असा तसा शनिवार नाहीये। तर आज आहे एकादशी। तर तुम्हाला दाखवतो सुद्धा देवशयनी आषाढी एकादशी। हे बघा 25 तारीख दिसला असन। हा तर तुम्ही उपवास धरता का नाही मला कमेंट मध्ये सांगा। मी तर धरतो, एक महाशिवरात्रीचा आणि एक ह्यो। तर आज आपला उपवास आहे। तर असं म्हणजे नाही का, असे म्हणजे एक जो महाशिवरात्री येते तो वाला एक उपवास धरतो आणि यो एक उपवास धरतो। तर त्या दोन दिवशी मला लय असं पॉझिटिव्हिटी येते अशी अंगात। तर आज शनिवार आहे आणि आज लेग्स डे आणि त्याच्यात मी ॲप्स पण जोडलेले आहेत। तर आता काय ॲप्स बनले नाहीयेत, मी म्हणजे डिसिप्लिन सोबत काहीच करत नाहीये। कधी जिम करतोय कधी नाही करत आहे। काल बॅक आणि बायसेप्स डे होता तर ते पण नीट केलं नाही, फक्त 2-3 सेट मारले बायसेप्सचे आणि नंतर ठेवून दिलं। तर तसं नाही करायचंय, मला डिसिप्लिन पाहिजे, कन्सिस्टन्सी पाहिजे। तर त्याच्याशिवाय आपली बॉडी बी नाही बनणार आणि आपले ब्लॉग पण नाही आपल्याला काढता येणार। आता एक आठवडा झाला मी ब्लॉग काढला नाही। कधी आपण डेली ब्लॉगर होतो आणि आता आपण कसं म्हणजे आठवड्यातनं एकदा ब्लॉग काढतोय। असं नाही करायचंय, मला डेली ब्लॉग काढायचे। आता काल परवा एका मित्राच्या घरी गेलतो, म्हणजे आधी पण एकदा गेलतो, तो प्रसाद नाही का आपण त्या विहिरीत पावाय गेलतो त्यावाल्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसला असेल। तर तो प्रसाद नाही का, तो प्रसाद त्याचा पण म्हणजे त्याच्या घरी गाय आहेत, 2 गाय आहेत, गिर गाय आहे आणि एक त्याला आता कालवड झालेली आहे। तर ते आता असं काय एक महिना नसन झाला अजून नीट, पण 20-22 दिवस झाले असते। तर आधी पण एकदा गेलो, नंतर मग परवा पण गेलतो, काल पण गेलो। तर म्हणजे चांगलं वाटतं त्याच्या घरी। असं त्याच्या घरी म्हणजे ते गोट आहे, तर तो म्हणतोय की या तुम्ही पण ब्लॉग काढाय असं तसं। तर बघू, आज गेलो तर जाईन आपण। आज आपला उपवास पण आहे, बघू काहीतरी करू आपण। म्हणजे पप्पा घरी असतात तर दाखवू नाही शकत तुम्हाला आणि ब्लॉग त्याच्यामुळेच आपला काढून होत नाही। तर शाळेतून येतो, तर शाळेतनं आल्यावर मग कसं करायचं आता मला काहीच माझं कळत नाही। कधी कधी असं मनात येतं की ब्लॉग काढायचाच नाही, पण आपण काढणार आहे। तर जाऊ दे, आता मी जरा माझं जिम करतो थोडीशी आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो। आता काय 6 पण वाजले नाही नीट, तर आता मी जिम करतो आणि तुम्हाला नंतर भेटतो। तर आता माझी आंघोळ बिंघोळ झालेली आहे आणि आता 8:30 वाजलेत आणि मी आलोय आता गार्डन मध्ये, एकटाच आलोय। आंघोळ बिंघोळ झालेली आहे, आता तन्मय आंघोळ करतोय। बघू आता तो म्हणतोय की प्रसादच्या घरी जायचंय, तर आता बघू काय करायचं काय नाही ते। तर असंच मी आलतो आता गार्डन मध्ये आपलं जिम, मी म्हणलं की जिम करून भेटतो, पण त्याच्यानंतर मग जरा टाइमपास केला, जरा मोबाईल बघितला, नंतर मग आता तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती की मला वॉच घ्यायची एक। हो का, आता मी तुम्हाला 1 मिनिट दाखवतो। ही वॉच आहे ना, थांबा, ही वॉच ना ते तन्मय नरवडे तुम्हाला माहितीच असेल, ते विहिरीत आपण पवाय गेलतो मित्रांसोबत ते। तर ही अशी वॉच आहे, हे मेन म्हणजे मला हे असं पाहिजे। तर ना ही वॉच ना सेम मी बघितलेली आहे, 100 रुपयाची आहे ऑनलाईन मिशोमध्ये आणि सेम अशीच आहे, फक्त हे डेल्टन क्रोनोग्राफची आहे, ती दुसरी डुप्लिकेट आहे कोणची तरी। तर त्याच्यात फक्त हे जे आहे ना वॉचच्या आतमधलं ते फक्त वेगळं आहे आणि बाकी पट्टा बिट्टा यो स्टेनलेस स्टीलचा पट्टा आहे, त्याचा पण स्टेनलेस स्टीलचा आहे। पण ही तन्मय नरवडेची वॉच आहे आणि मला पण घ्यायची आहे, पण पप्पा म्हणतात की ज्यांचे मनगट असे मोठे असतात त्यांच्यावर शोभून दिसतं असं तसं। तर मग जास्त म्हणजे माझ्यासारखे जे असे स्किनी पोरं आहेत ना, त्यांना पण म्हणजे त्यांच्यासाठीच असते खरं तर वॉच। तर म्हणजे मला घ्यायची आहे, पण घरचे नाही म्हणते, घेऊन नाही देते। याच्या आधी लय घेतल्या होत्या, पण म्हणजे आता थोडं हे करते, ते जरा पैशाची तंगी चालू आहे, आम्ही गरीब आहेत जरा समजा। तर आता काय करायचं मला काय कळत नाहीये, मी काय करू मला कळत नाही आता। तर म्हणजे आत्ता ना माझ्याकडं साठवलेले पैसे आहेत, तर त्याच्यातले मी 100 रुपये काढून घेऊ शकतो। आता 400 रुपये साठलेत आमचे, तर घेऊ तर शकतो आपण।
पण घरच्यांना आधी विचारायला लागेल ना. थांबा एकच मिनिट. हा तर आता मी काय करू काय ते मला माहित नाही. आणि म्हणजे माझा विचार चालू होता मध्ये की क्रिएटिन नाही तर प्रोटीन घेऊ, काहीतरी घेऊ. पण आपल्याकडे तेवढे पैसे नाहीये आणि आत्ता घ्यायचं पण नसतं एवढं लहान वयात. तर क्रिएटिन घ्यायचं असते वाटतं. काय ते जाऊ द्या, आपल्याला घ्यायचं आहे तसं, पण जाऊ द्या. आता आपल्याला काय करायचं त्याच्याबद्दल. आपण आपली नॅचरल बॉडी बनवू, प्रोटीन बघू ते पुढं कधीतरी. तर जाऊ द्या आता. ही वॉच जर घेतली तर तुम्हाला कळणारच आहे. तर आता आम्ही म्हणजे प्रसादच्या घरी जायचं आहे आपलं ठरलंय जरा, ते प्रसादच्या घरी. तर तो पण म्हणला होता की 9-10 वाजता या. तर आता 8:30 वाजलेत. तर बघू आपण जातोय का नाही. तर आम्हाला तर आता माहीत नाही की आपण जाणार आहे का नाही. तर आम्ही जातोय का नाही आता ते बघा तुम्ही, कारण की आमचं नक्की नाही आहे. तर आता आम्ही जातोय का नाही बघा. तर आता 9:45 वाजलेत आणि आम्ही आलोय आता म्हणजे प्रसादच्या म्हणजे घरी आलोय. थोडं इकडं साईडला आलोय, इथं चरायच्यात जरा गाया. तर ते बघा तिथं प्रसाद आहे, दिसत नसेल तुम्हाला तो का. तुम्हाला दाखवलाय आपण मित्रांसोबत, तुम्हाला दाखवलेला आहे. इथं नागे बी आलाय. ओय ओमकार, काहीतरी फोन मध्ये दिसतंय ते. तर तुम्हाला आवाज येतोय का नाही मा कमेंट मध्ये सांगा. आणि आता म्हणजे गाया बिया चारवायच्या थोड्याशा आणि त्याच्यानंतर मग आपण जाऊ त्याच्या गोट्यावर. तर ती जी आता बारीक कालवड आहे ना ती, तर ती बघायला जाऊ आपण. लय उड्या बिड्या मार तिथं गोट्यात, तिला मोकळं सोडू. हा गाडी फिरवायची म्हणते. काय गाडी फिरवायची एका सापटीत आडो. बघू बाबा हे होईन काहीतरी होईन. पण हो का आता परश्या आलाय. परश्या काय रे. तर जाऊ दे, तुम्हाला बोरिंग वाटत असेल तर आता आपण जाऊ त्या बारक्या कालवडीपाशी आणि तिथं तुम्हाला दाखवतो ती कशी आहे. चांगली मोबाईल आपल्या पप्पा. तर आता आम्ही जातो आणि नंतर तुम्हाला मग भेटतो परत. म्हणजे कालवड दाखवतो. आता मी लय डोकं चालत नाहीये, तर आता तुम्हाला कालवड दाखवतो. तर चला आता आपण आलोय प्रसादच्या गोट्यात. हो का प्रसाद आहे. आणि आता ती कालवड तुम्हाला दाखवतो. हो का अशी घेर तिला आतमध्ये. कसलं तोंडी तास ओढू नको म्हणते. अरे परश्या आतमध्ये घे की राव. तर आता म्हणजे बाहेर याच्या घरचे आहेत ना, लाज वाटते जराशी. तर त्याच्यामुळं लाज वाटते जराशी. तर हो का आता थांबा, आता दाखवतो मी कशी कालवडी. ऊन येते जरा. आम्ही संध्याकाळी आलतो, तर एवढं काय वाटलं नाही. आतमध्ये सोडतोय आता प्रश्न. अरे गद्दा टिल्ले जाण आतमध्ये सोडतो म्हणतो. अरे ऊन येतोय तिकडून, इथून इकडे. तर आता बघा आता प्रश्न सोडतोय. सोड ना मग. हो का सोडली. लय उड्या मारती, लय घाण उड्या मारती. काल तर याच्यावर मारत होती. काय कानाला पकडायचं कधी असं करायचं, असं नाही उड्या मारायची. कसं माझी करते बघ ना. तन्म्या तर आता मध्येच याने ब्लॉग बंद केलं. तर आता परत आपण काढू. बरोबर बघून घे. सिनेमॅटिक काढू आपण. सिनेमॅटिक बघा माझं कसं आहे. तर कुणाला विकत घ्यायचे असेल ना तर नका घेऊ, आमच्यासाठी ठेवा. चेन घातली काय किती तोळाची. थांबा पळव बरं हिला. पळतच नाही राव. सोड अरे का आता बघते.
तर आता आपण जाऊ रानात आणि तुम्हाला नंतर भेटू. तर आता आम्ही आलोय इथं खाली रानात. हो का, इकडं आलोय, तिथं वरती तिकडं गोटा आहे आणि इथं प्रसाद आहे आणि इथं तन्मय आणि इथं नारळाचं झाड आहे ना. आम्ही आधी लय तोडायचा प्रयत्न केलता पण ते नारळ तुटलेच नव्हते. जाऊ द्या. तर आता काय नाही, आता आम्ही जातो घरी, थोडं थांबतो आणि त्याच्यानंतर घरी जातो. चला खाली आपली तिथं ती सोसायटी याच्या मागे खाली जायचं का? चल. तर आता आम्ही चाललोय खाली. तर तुम्हाला दिसतच असेल कारण की तुम्ही बघू शकता. काय नाही एवढा काही विषय झाला नाही. मला वाटलं तुटला का, पण काय नाही झालं. गाईज फीज नाही बोलायचं. हा चला आता काय विषय नाही. चला. हा अरे माईक लय हे रे, लगेच ऐकाय जातं त्याच्यात. प्रसाद म्हणते की व्लॉग नका काढू म्हणते. मग मी म्हणलं की माईक मध्ये ऐकाय जाते. नागे तिकडे जाऊन बसले गाडीपाशी. नागे म्हणजे ओमके, तुम्हाला जरा हे झालं असन कन्फ्युजन. हो का, इथं डायरेक्ट दिसतंय आपलं हे. इथं पुढं अजिंक्य दादाचं घर आहे तिकडं आणि त्याच्या शेजारी ते हे दिसतंय का, ते काचाचं ते प्रिस्टीन एअरकेड, त्याच्या शेजारी जस्ट शेजारी इकडं थोडंसं ते तिथं अजिंक्य दादाचं घर आहे. आणि आता जरी आम्ही असं गेलो ना लगेच आपण घरी जाऊ शकतो. इथं ना आपली सोसायटी बी दिसत नाहीये. आपली सोसायटी आतमध्ये आहे. आणि आता तिथं अजिंक्य दादाची कार दिसते वाटतं, त्याची आहे का काय माहित कुणाची आहे, त्याचीच गाडी आहे. तर जाऊ दे, आता आम्ही जातो घरी आणि थोडं थांबतो आणि त्याच्यानंतर घरी जातो. तर आता आपण भेटू थोड्या वेळात. आता आपण आलो इथं वड्यावर आणि तुम्ही कधी आता म्हणजे आमच्या इथला वडा बघितला नसेल तर इथं आमच्या इथला यो वडा आहे. आणि आज बघा आपल्याकडं काय काय हे लसाळा तर लगेच खायला बी सुरू झालं. हो का, इथं जयेशचा खर्च आहे 100 जयेशचा रुपये. खर्च आहे 100 रुपयाचा आणलाय. आम्ही नुसतं हेच का खातोय कारण आता आपला उपवास आहे. तर तुम्ही कधी वडा बघितला नसेल पावसाळ्यात ना, असला भरला होता ना यो वडा म्हणते. तर जाऊ द्या, आता खातो आणि तुम्हाला नंतर भेटतो. आता आम्ही आलो इथं पवाय. दुपार झाली, किती वाजले रे? 2 वाजले आपल्याकडं. रे 1:18 झालेत आणि आता 1:18 दीड तर तेव्हाच वाजले होते. वॉच खराब आहे. वॉचचा टाइम बिघडला असं. जाऊ द्या. तर आता आम्ही या विहिरीत पवाय आलो. आपण गेलो होतो मंगेश वाळकेच्या विहिरीत गेलो पवाय. तर ती विहीर तर तुम्ही लयदा बघितली, पण आता आपण आलो या पायऱ्याच्या विहिरीत. तर हे बघा इथून अशा थांबा एकाच दिवसात गाय पण बघा गेलो आणि बघा पाणी केवढं आहे. म्हणजे जास्त करून ना या विहिरीत एवढं पाणी नसतंय, खाली असतंय पाणी. ते वाले असं ते खडकं दिसतं तितका तिथपर्यंत पाणी असतंय. त्या पायरीपर्यंत, शेवटची पायरी आहे ना ती, तिथपर्यंत पाणी असतंय. पण आज वरती आलंय. तर आता आम्ही पवाय आलोय. नागे आहे तिथं, गोविंदा तर लगेच चालला बी आणि तन्मय आहे माझ्यासोबत, पण तन्मयला येड आहे. तर आता चाललोय आम्ही पवायला.